नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरले आहेत. 21 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून तोपर्यंत सर्वच राजकीय पक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या अर्ज निवडणूक रिंगणात कायम राहावा यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करून उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. धाराशिव जिल्ह्यात नेमकं संपूर्ण जिल्ह्यावर कोणत्या पक्षाचं घट्ट पकड आहे अशी स्थिती आता राहिलेली नाही. काँग्रेसची शक्ती क्षीण झालेली आहे. अनेक ज्येष्ठ पक्षाच्या कामापासून आता दूर झालेले आहे. तीच परिस्थिती दोन्ही राष्ट्रवादींची आहे. तर भाजप एक आमदार असून सत्ता त्यांची राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता असल्यामुळं थोडं बळ त्या पक्षाच्या मागं असलं तरी संपूर्ण 8ही तालुक्यात घट्ट पकड आहे असं त्यांचंही वातावरण नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यात 2 आमदार आहेत. खासदार त्याच पक्षाचा आहे, परंतु खऱ्या अर्थानं जरी संघटना कागदावर दिसून येत असली तरी खाली तळात मतदारापर्यंत पोचणारे, मतदारांवर प्रभाव असणारे नेते मंडळी फार कमी आहे. त्यातच भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते, काही नेते फोडाफोडीचा उद्योग सुरू केला आहे आणि त्यांच्या गळाला या आठवड्यात दोन नेते धाराशिव तालुक्यात गळाला पण लागले आहेत. एक सांज्याचे जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपतालुका प्रमुख होते ते गफूर शेख आणि दुसरे चिलोडीचे माजी सरपंच, धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव आहे. गफूर शेख यांनी पवनराजे मित्रमंडळापासून काम करत होते आणि त्यांनी तब्बल 25 वर्षानंतर राजघराण्याची साथ सोडून राणा जगजितसिंह पाटील यांचा हात धरलेला आहे. श्याम पवार पूर्वी राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबतच होते, परंतु जसं पंचायत समितीची मुदत संपली, त्यांचं उपसभापतीपद गेलं, त्यावेळेसपासून त्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक असलेले आमदार कैलास गाडगे पाटील यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. ते खासदाराने आमदारांचे अगदी निष्ठावंत म्हणून सर्वत्र गेली 4-5 वर्ष फिरत होते, परंतु आपला जे चिलोडी आंबेजोगाई जिल्हा परिषद गटात आहे तिथं हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. खालचं चिलवडी म्हणजे दुसरा जो गण आहे या वडगाव जिल्हा परिषद तो पण राखीव आहे. तर वडगाव पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुषासाठी खुला आहे. त्यामुळं आता कुठंच आपल्याला हे नाही, मग आपल्या पत्नीला तरी भाजप पक्ष आंबेजोगाई जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देईल या अपेक्षेनं त्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला असावा असं लोकांना इकडं राजकीय वर्तुळावर महायुती कायम राहावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. परवा मुंबई शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी, पालकमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत काही झालं तरी भाजपबरोबर युती करायची असा निर्णय झाल्याचं कळतं. याला
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील एक गटाचा विरोध आहे. भाजप आपल्याला सापत्नपणाची वागणूक देते असं त्यांचं म्हणणं असलं तरी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भाजपशी संग करावासा वाटतोय आणि त्यामुळं मुंबईत झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना भाजपशी युती करायचं आहे, आपलं ठरलं आहे आणि तुम्ही कामाला लागा असाच आदेश दिलेला आहे. त्यामुळं नेमकं काय घडते, इकडं तानाजी सावंत भाजपशी युती करायला तयार नाही. त्यांनी तेरणा कारखान्यावर झालेला विजय संकल्प मेळाव्यात भाजप आणि भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर खरपूस टीका केली होती. पण तिकडं तानाजी सावंत यांना कैचीत पकडण्यासाठी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी बंडखोरी करावी, तानाजी सावंत यांच्यापासून बाजूला हवं असा एक प्रयत्न सुरू आहे. धनंजय सावंत पण तानाजी सावंत यांच्यापासून वेगळं होण्याच्या मनस्थितीत आहे. त्यांनी भूम, परांडा आणि वाशी या 3 तालुक्यातील 13 जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार पण ठरवल्याचं कळतं आणि कदाचित उद्या ते या 13 जणांबरोबर स्वतःचाही अर्ज भरतील असं चित्र आहे. त्यामुळं नेमकं काय घडणार, इकडे एक चर्चा तानाजी सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युती करतील, एकत्र येतील आणि निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. आणि ह्या चर्चेला जर तानाजी सावंत यांना त्यांचा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील काही मंडळी आणि भाजप कात्रीत पकडून त्यांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न करीत असतील तर तानाजी सावंत हे एनकेन प्रकारे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, कैलास घाडगे पाटील यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधाचा फायदा घेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि युती पण करतील असं एक चित्र दिसून येत आहे. आणि हे चित्र प्रत्यक्षात यायलाही काही अडचण असणार नाही, कारण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि तानाजी सावंत यांचं सख्य नाही. त्यांचं सतत तू मैमा सुरू असते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंकेही तानाजी सावंत यांच्यापासून 2 हात दूरच असतात, त्यामुळे तेही हे नाही. परंतु इकडं दुसऱ्या बाजूला भाजप कळंब आणि धाराशिव मतदारसंघात 1 किंवा 2 जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सोडेल असं त्यांचा पक्षात चर्चा सुरू आहे. आणि ते मग हे जे की ज्यांना तानाजी सावंत पसंत नाही ते आपल्या पक्षाचं काही हो, परंतु आपलं वैयक्तिक काहीतरी साध्य होतं आहे हे समोर ठेवून भाजपशी युती करतील असंच वाटते. आता या 3 दिवसात काय काय होतं आहे, पक्षाचे उमेदवाराला अर्ज भरतेवेळेस पक्षाचा फॉर्म पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे. त्यामुळं सर्वच पक्षाच्या नेतेमंडळीची पण उडाताण होणार आहे. आता ह्या 3 दिवसात काय काय करायचं यावर त्यांना शांतता मिळेल तर शांतपणे विचार करावा लागेल, नसता धावपळीत काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. आता या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत कोण कुठं जातं आहे, कोणाचं कोणाकडे लक्ष आहे यावर मतदारांचं लक्ष असणार आहे, हे मात्र खरं.
निवडणुकीतील यशाला सर्व आमच्यामुळंच उमेदवार निवडून आला असं म्हणत असतात, मात्र अपयश आलं की कोणावर तर खापर फोडलं जातं. हे असं प्रत्येक निवडणुकीत घडत असतं. या परवा 29 महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, त्यात सर्वाधिक मताधिक्यानं पुण्यात बापू मानकर विजय झाल्याचं आपण परवा ऐकलंच होतं. परंतु इकडं परभणीत अवघ्या एका मतानं डहाळे नावाचे उमेदवार, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते, ते विजयी झाले आहेत. मग हे अवघं एकच मत कुणाचं होतं ह्यावर आता तिथं चर्चा सुरू असणार. परंतु निवडणुकीतला जय डहाळे यांनी मिळवला आहे. त्यांना पडलेल्या मतापेक्षा अवघं एक मत भाजपच्या उमेदवाराला कमी पडलं आणि बिचाऱ्या त्या भाजप उमेदवाराला एका मतानं पराभव पत्करण्याची नामुष्की आली होती. निवडणुकीत असं घडत असतं. त्याला त्या पक्षाचं त्या प्रभागातील संघटन कारणीभूत असतं. आणि त्या लहान निवडणुकीत एखादा कुणी नाराज झाला तर त्याच्या घरात असलेली 8-10 मतं इकडं तिकडं होतात आणि त्यामुळं मग विजयाच्या समीप असलेला उमेदवार आपण पराभूत होत असतो. आणि तसंच त्या परभणीत भाजपचं उमेदवाराला बाबत घडलं असावं असं दिसतंय. परभणी शहरात खासदार संजय उर्फ बंडू जाधव, आमदार राहुल पाटील यांनी त्यांच्यात असलेलं वैर बाजूला सारून एकत्र निवडणुकीला सामोरं गेल्यामुळं परभणी महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता येण्याची चिन्ह आहे. मात्र हे सर्व आपल्याला सत्ता कधी तिथं कोणाची येईल, कोण महापौर होईल याचं उत्तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीत होणाऱ्या गमती घडतच असतात. त्याला कारणीभूत उमेदवार असतो, कधी पक्ष असतो, कधी विरोधकाचं त्यानं लावलेलं फिल्डिंग हे असते. आता आपण आज इथंच थांबूया. आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.